सामान्य जनतेने कर थकवला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई केली जाते, परंतु ज्यांच्या डोक्यावर राजकीय वरदहस्त आहे अशा लोकांना मात्र कर बुडवूनही नगरपालिकेची उमेदवारी मिळते। या विरोधात न्यायालय योग्य तो निर्णय करेलच, पण अशा कर बुडव्या उमेदवारांना महाबळेश्वरची जनता घरचा रस्ता दाखवण्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास महाबळेश्वर गिरीस्थान नगरपालिका निवडणुकीतील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कुमार शिंदे यांनी व्यक्त केला। महाबळेश्वर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी येथे शनिवारी 20 डिसेंबर रोजी मतदान होत आहे। या निवडणूक प्रचारात विरोधकांचा जोरदार समाचार घेताना कुमारभाऊ शिंदे बोलत होते। नगरपालिकेला आर्थिक उत्पन्न मर्यादित असते, त्यामध्ये कर हा खूप महत्त्वाचा घटक आहे। यामधून गोळा होणाऱ्या पैशातून जनतेसाठी रस्ते, पाणी, आरोग्य सुविधा, सार्वजनिक शौचालय आदी मूलभूत सुविधा पुरवल्या जातात। तसेच महाबळेश्वरचे संपूर्ण अर्थकारण ज्याच्यावर अवलंबून आहे तो पर्यटक येथील पॉइंट बघण्यासाठी येतात। या पर्यटन स्थळांचे सुशोभीकरण आणि इतर सुविधांची कामे देखील नगरपालिकेच्या निधीतून केली जातात। काही विरोधी उमेदवारांनी नगरपालिकेचा कर बुडवलेला आहे आणि पालिकेचे आर्थिक नुकसान करणारी हीच मंडळी आज निवडणुकीत उभी आहेत। चोरानेच तिजोरीची चावी मागण्याचा हा प्रकार झालेला आहे। संबंधित उमेदवारांनी प्रदूषण व जाहिरात कर कशा पद्धतीने बुडवलेला याचे सर्व पुरावे आपण उच्च न्यायालयात सादर केले आहेत। निवडणूक प्रक्रियेत अडचण नको म्हणून न्यायालयाने तूर्त हिरवा कंदील दाखवला आहे, परंतु पुढील सुनावणीची तारीख दिलेली आहे। त्यामुळे प्रथमदर्शनी न्यायालयाला आमचे पुरावे मान्य आहेत असे सिद्ध होत आहे। सामान्य जनतेने कर बुडवला तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या हाताला आता काय कापरे भरले का? कर बुडव्यांना साथ देणाऱ्या या अधिकाऱ्यांवर देखील आपण कारवाईची मागणी केली असल्याचे कुमार शिंदे यांनी सांगितले।